नमस्कार भावांनो, स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. पहिलं तर सगळ्यांना गुड मॉर्निंग. पहिलं उठल्या उठल्या आपला आतरून गोळा करून घेतो, कारण बाबा याची खूप गरज असते रोज. मस्तपैकी फ्रेश झालो आणि अभ्यासाला बसलो. मस्तपैकी अभ्यास केला आणि ग्राउंडला आलो. ग्राउंडवर आलो की टाइमपास न करता लगेच आपला वॉर्मअप चालू केला. वॉर्मअप आणि स्ट्रेचिंग लुजनिंग सगळं करून घेतलं आणि आपल्या वर्कआउटला चालू केलं. आज आपला वर्कआउट होता 1200 मीटरचे. आपल्याला 3 रेपिटेशन घ्यायचे होते. आजारातून 90% तर बाहेर आलो होतो, पण 10% आजारी होतो. पण वर्कआउटला सुट्टी द्यायची नाही, कारण ग्राउंड जवळ आले. वर्कआउटला बिलकुल सुट्टी द्यायची नाही. मस्तपैकी मग 1200 मीटरचे 3 रेपिटेशन मारले आणि 80 मीटरचे 3 स्ट्राईड होत्या. 1200 मीटरच्या रेपिटेशन तर एकदम दाबत कंप्लीट केल्या होत्या आणि 80 मीटरच्या स्ट्राईड पण. मध्येच आपल्या बारीक शेटला असला क्रॅम्प आला ना, लय बेकार. भाऊ डायरेक्ट खाली झोपून रडत होता. थंडीमध्ये वर्कआउट चालू करायच्या आधी वॉर्मअप न करायचा आणि वॉटर इनटेक कमी असल्यामुळे असं क्रॅम्प येत असतात. त्याच्यामुळे वॉर्मअप करत जा, त्याच्यानंतर वर्कआउटला चालू करत जा. मस्तपैकी मग आपली गोळ्या टाकायचा टाइम झाला होता. 2-3 दिवस झाले नवीन टेक्निकनं गोळ्या टाकायचा प्रयत्न करतोय. म्हणलं नवीन काहीतरी ट्राय करू. मस्तपैकी गोळ्याची प्रॅक्टिस केली आणि इकडून आपल्या ऍपचा वर्कआउटला चालू केलं. आजचा सगळा वर्कआउट पूर्ण केला. मस्तपैकी सगळा वर्कआउट झाला की स्ट्रेचिंगला बसलो. मस्तपैकी फुल बॉडी स्ट्रेचिंग करून घेतली आणि घरी आलो. घरी आलेलं पहिलं फ्रेश झालो. लगेच आपला डाएट पूर्ण केला आणि सरळ लायब्ररीत निघालो. म्हणून मग आजच्या दिवसाला देऊ इथं समाप्ती. भेटू उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत आपल्या आयडीला फॉलो करून ठेवा.